नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। स्थानिक निवडणुका म्हणजे विधानसभेला राबलेल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं अनेक नेते स्वतःच सांगत होते। मात्र या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या तिकिटात नेत्यांच्याच गणगोतानं कशी बाजी मारलेली आहे, पाहूया आमचा हा रिपोर्ट। कसं आहे की आज कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळे हे करू नका, कार्यकर्ते भरून जातील याच्यामध्ये। हमारे कार्यकर्ताओं का चुनाव है। स्थानिक निवडणुका म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं अहोरात्र रतीब घालणाऱ्या नेत्यांनी एकदा त्यांच्याच पक्षाची उमेदवारी यादी डोळ्यात तेल घालून वाचायला हवी। कारण स्थानिक निवडणुकांच्या बहुतांश बड्या पदांवर आमदारांच्या पत्नी, भाऊजई, भाऊ आणि गणगोतालाच लॉटरी लागली। सत्ताधारी भाजप शिंदे गटात मोठ्या प्रमाणात तिकिटांचं वाटप सगळे सोयऱ्यातच झाले। त्यामुळे फक्त तोंड देखलंही ही कार्यकर्त्यांची निवडणूक असं नेते मोठे थाटात म्हणत असले तरी बिचाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नशिबी यावेळीही सतरंजाच उचलण्याची वेळ आली आहे। जामनेर नगर परिषद भाजपचे मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट। भुसावळ नगर परिषद भाजपचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारेंना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी। चाळीसगाव नगरपालिका भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट। दर्यापुरात अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकडेंच्या पत्नी नलिनी भारसाकडेंना उमेदवारी। यवतमाळ नगरपालिका भाजपचे मंत्री अशोक उईकेंची मुलगी प्रियदर्शनी उईकेंना तिकीट। वर्ध्यातल्या देवळीत भाजपचे माजी खासदार रामदास तडसांच्या पत्नी शोभा तडसांना तिकीट। दोंडाईच्यात भाजपचे मंत्री जयकुमार रावलांच्या आईचा नगराध्यक्षपदी उमेदवारी। अंबेजोगाई भाजप आमदार नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुंदडा स्थानिक आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। अंबड भाजप आमदार नारायण कुचेंचे पुतणे उज्ज्वल कुचेंना उमेदवारी। गेवराई दादा गटातून भाजपात आलेल्या योगेश क्षीरसागरांच्या पत्नी सारिका क्षीरसागर भाजपचं तिकीट। सोलापूर दादा गटातून भाजपात आलेल्या राजन पाटलांच्या सुनेला भाजपकडून नगराध्यक्ष पदाचं तिकीट। सिन्नर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंच्या बंधूंना प्रवेश दिल्यानंतर भाजपचं हेमंत वाजेंना नगराध्यक्ष पदाचं तिकीट। धामणगाव रेल्वे नगर परिषदेसाठी भाजप आमदार प्रताप अडसरांची बहीण अर्चना अडसरांना भाजपचं तिकीट। पाचोरा नगरपालिका शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटलांच्या पत्नी सुनीता पाटलांना नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचं तिकीट। मुक्ताई नगरपालिका शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचं तिकीट। बुलढाणा पालिका शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाडांना नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचं तिकीट। भंडारा नगर परिषदेत शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी अश्विनी भोंडेकरांना शिंदे सेनेचं तिकीट। संगमनेर शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळांच्या भाऊजे सुवर्णा खताळांना शिंदे सेनेकडून तिकीट। संगमनेरमध्येच अपक्ष आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी आणि बाळासाहेब थोरातांच्या भाचे सुनेची स्थानिक आघाडीकडून उमेदवारी। सिल्लोड नगर परिषदेत शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांना शिंदे सेनेकडून नगराध्यक्ष पदाचं तिकीट। हिंगोलीत शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगरांच्या वहिनी रेखा बांगरांना शिंदे सेनेकडून नगराध्यक्षांचं तिकीट। फलटणमध्ये दादा गटाचे नेते रामराजे निंबाळकरांच्या मुलाला शिंदे सेनेकडून नगराध्यक्ष पदाचं तिकीट। पुसद पालिका दादा गटाचे मंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईकांना दादा गटाकडून नगराध्यक्ष पदाचं तिकीट। गंगाखेडमध्ये दादा गटाचे आमदार धनंजय मुंडेंच्या बहीण उर्मिला केंद्रेंना तिकीट। चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांच्या कन्या कांचन सुमित शिंदेंना नगरसेवक पदाची उमेदवारी। पाथरीत काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या मुलाला तिकीट। अशी भली मोठी सर्वपक्षीय उमेदवारीचं गणगोत स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज झाले। तरीही ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांना मोठं करणारी निवडणूक आहे असं म्हणायला मंत्री अजिबात मागे पुढे पाहत नाही। लोकसभेला साहेबांचा झेंडा घेऊन धावल्यानंतर कार्यकर्त्यांनी विधानसभेला कार्यसम्राट आमदारांच्या प्रचारात स्वतःला वाहून घेतलं।
आता नगरपालिकेत कार्यसम्राट आमदारांच्या पत्नीसाठी कार्यकर्ते राबणार आहेत. त्यानंतर तालुक्याचा युवा चेहरा म्हणून कार्यसम्राट आमदाराच्या पुत्राच्या प्रचारासाठीही कार्यकर्त्यांना सज्ज व्हायचंय. विड्रॉपर्यंत फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन ते आम्ही परत घेऊ. त्यांना आम्ही विनंती करू. शेवटी एका पदावर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड होतं. त्यामुळं निवड प्रक्रियेमध्ये एखाद्याला न्याय मिळतो, एखाद्याला मिळत नाही. पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे. तुम्ही आता युती करा. तुम्ही आता झेडपीमध्ये अल्लगल्लाची जी वारी करताय हे करू नका. कार्यकर्ते भरून जातील याच्यामध्ये. पण असं करू नका. खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता, आमदारकीत घालता, मार्केट कमिटीत घालता, शेतकरी संघात घालता आणि इथे काय बोंब पडते आपली. इथे काय नाटक करता तुम्ही. भावनेत नेण्याचा प्रयत्न असतं. फक्त कार्यकर्त्याला भावनेत नेण्यासाठी हा नेत्यांचा फार व्यवस्थित गोळच शब्द आहे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना एकत्र झालं पाहिजे. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर यांच्या परिवारातले लोक उभे राहताना दिसतं. जसं कोणाची बहीण, कोणाची बायको, कोणाचा भाऊ, असं एकंदरीत चित्र आहे. आणि लोकही ते सहन करतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का पार्टीचे गुलाम असणाऱ्या लोकांमध्ये वैचारिक बांधिलकी सुटलेली आहे. ज्याच्या घरात आमदार असताना तो पुन्हा बायकोला नगराध्यक्ष करायची ओढ लावत असेल तर ते फार चुकीचं आहे. अशा लोकांना मला वाटतं लोकांनी सबक दाखवला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.